नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आज निघालो आहे कर्नाटकच्या कुशीत असलेला विसावा रिसॉर्ट. निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला हा रिसॉर्ट आहे आणि बघू शकता चिल्लर पार्टी फॅमिली आहे. ब्लॉग ह्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचंच स्वागत आहे. ही आमची सिस्टर आणि आपण आता निघालेलो आहे. थोड्याच वेळात आमचे बंधू येणार आहेत गाडी घेऊन खाली आणि आम्ही निघण्यासाठी एक्साइटमेंट झाले. हा आमचा मी सकाळी 5 वाजता उठलेला आहे जाण्यासाठी आणि हे आमचे बंधू यांना काही घेणं देणंच नाही आहे, कारण की हे भलत्याच रिसॉर्टला रात्री जाऊन आलेले आहेत. म्हणजे हे पूर्णपणे आता 12-1 वाजल्याशिवाय तरी उठणार नाही. बाकी आतमध्ये आपण बघू. हे आमच्या मॅडम, यांचं आयुष्य सगळं आरशातच गेलेलं आहे बघून. चला, हा आमचा किट्टू आणि हा इतका एक्साइटमेंट झाला आहे की जाण्यासाठी. रणू कुठं जायचं आहे? रोहित कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे? मममध्ये जायचं आहे, पाण्यात जायचं आहे. चला, टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचा. काय करायचं? टेन्शन द्यायचा कोणाला? ना हिला. ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं इंट्रोडक्शन करून देतो. हा माझा मुलगा रोनित. से हाय. हाय से हाय बाबू. नाही बाय. तोपर्यंत गाडी येते तोपर्यंत काय नाही. त्रिशा हाय. धर्मपत्नी सिस्टर तिथं विजय. सोनू से हाय. बिझनेस वुमन आहे. से हाय. नीत से हाय. आणि अजून 2 बाकी आहेत. थोड्याच वेळात ते येतील, तोपर्यंत आपण वेट करूया. प्रत्येक वेळेस बघायला गेलं ना तर प्रत्येक वेळेस कुठंही जाण्यासाठी विलंब होतो, तर त्याच्याचमुळं होतो. आज झालाय उशीर, भरपूर केला आहे. अर्धा तास सगळ्यांना खाली थांबवलं आहे आणि आता उशिरा आला आहे. साहेबासारखा आला आहे, हत्तीसारखा घोरत असतो रात्रभर. काय तू प्रत्येक वेळेस उशीर होतो, जेव्हा तेव्हा उशीर होतो. प्रत्येक वेळेस तुझ्यामुळे विलंब होतं. नाश्ता करायची वेळ निघून जाते. तू कशाला प्रत्येक वेळेस सगळं बिल तिच्या अंगावर पाडतो. आणि प्रवासाला सुरुवात केली आहे. आम्ही आता निघालोय सगळे. हाय करा. त्या वहिनीला आमच्या लाज वाटते. करतोय कामोट्याचा आणि आपण आता पोहोचल्यानंतरच तिकडे पुढचा जो ब्लॉक आहे त्याला सुरुवात करू. मित्रांनो, आम्हाला तसा तो खूप उशीर झाला इकडे पोचायला आणि आता जस्ट पोचला आहे. आणि पोचल्यानंतर पहिले मी नाश्ता करायला घेतलेला आहे. नाश्त्यामध्ये इडली आणि पाव आहेत, पोहे आहेत, बुर्जे आहेत, चटणी वगैरे असं चांगला नाश्ता आहे. हे कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. आणि बाकी येतात आहेत रोणेत. रोनित आमचा मस्त चहा पावची मजा घेतोय. हे कांच रोनित काय झालं? पाव पडला आमच्या चहामध्ये. आणखी एक डिश आलेली आहे, इडली वड्या पोहे घेऊन. आणि इथं प्रेम चालू आहे. तुम्ही बघू शकता ताटामध्ये काहीच नाही. ते घेतलं तरी कशाला? रोनू डोळा मार. अरे बापरे.
पाय माझे उतर ना फुगा पोरशील. मित्रांनो राईड इतक्या आहेत आणि मजा इतकी आली की त्याच्यामध्ये ब्लॉक करण्याचं राहून गेलं. खूप एन्जॉय केला या वेळेत आणि मस्तपैकी ड्रिंक झाल्यानंतर आम्ही पाण्याची मजा घेतली. आणि हे बघू शकता आमचे जिजू माई आमची ताई हे बघा मीत आणि त्रिशा कशा प्रकारे एन्जॉय करतात. हे खूप राईड्स आहे आणि खूप मजाच वेगळी आहे. आपल्याला खरं तर बघायला गेलं तर डिस्काउंट भेटला आहे. हे बघा लंच टाईम झाला अलाउन्स होतं आहे. तर लंच टाईमाला एकचा टायमिंग आहे लंचचा पण या वेळेत गर्दी भरपूर होते. तोपर्यंत आपण डिस्कोची मजा घेऊया एक अर्धा तास त्यानंतर आपण लंच करू. इकडे बघू शकता रोहित आमचा घाबरला आहे पाण्यात यायला मागत नाही आहे. रोहित घाबरला आहे पाणी भरपूर आहे तर पाणी बघून तो घाबरला आहे पाण्यात यायला नाही मागत आहे तो भिजल्यामुळं. ओके खरं तर बघायला गेलं की बाकी रिसॉर्टमध्ये गर्दी खूप असते. इथे तेवढी म्हणजे गर्दी नाही असं क्राऊड नाही आहे कारण की थोडंसं प्रोफेशनल असल्यामुळे आणि थोडं कॉस्ट आहे जास्त म्हणून इथे लोक कमी असतात. पण एन्जॉय करण्यासाठी पनवेलमध्ये जवळपास ह्याच्यासारखा चांगला रिसॉर्ट माझ्या मते कुठलाच नाही आहे. डिस्को डिस्को चलो डिस्को चलो हजम करेंगे सुबह का नाश्ता चलो नाच नाच के. इकडे बघ वाव. ए घोडा कुठे आहे रनू घोडा कसं करतो टुकडुक टुकडुक. खरं तर बघायला गेलं हे दोघं राईड्स करण्यामध्ये वहिनी एक्सपर्ट आहे परंतु वसंत काय डेअरिंग करत नाही. जबरदस्ती याला एका राईड्सवरती नेलं आणि एक राईड केली त्याच्यामध्ये त्याची लेवल झाली. तो परत काय आता जायला तयार नाही. त्याचं वजन आहे 110 किलो. तर तो राईड्स करायला घाबरतो कारण की त्याच्या राईड्समुळे जो बलून आहे तो सुद्धा म्हणजे त्याच्यातला एअरच राहत नाही आणि एक प्रकारे बोटीसारखं वर खाली असं वजन आहे. तर त्याच्यामुळे पुढे बसणारा माणसाचा हालच खराब होतात. हा बघा जागेवर बुचकळतो. कोणाला वाटतं 5 दिवसाचा गणपती बुडवला. जेवणाची लाईन आहे आणि जेवणाच्या लाईनीला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता सोफे टाईप आणि कुठेही बसू शकतो. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज सर्व काही इन्क्लूड आहे.
मी चिकन घेतलेलं आहे आणि कुरकुरीत आयटम अशा नळ्या आहे आणि चपाती, चिकन, भात आणि असं फक्त नॉनव्हेजच नाही, आपण बघू शकता इकडे व्हेज पण आहे. हा काय व्हेज खाणारा माणूस नाही, याला 12ही महिना नॉनव्हेजच लागतं. आणि वहिनीने इकडे गुलाबजामवरती ताव मारलेला दिसतोय. सुरुवातच गुलाबजामुनपासून केले आणि इकडे बघू शकता आपण हे सगळे व्हेजिटेरियन आहे. हे नाही, हे प्युअर व्हेजिटेरियन आहे. यांना आठवड्यातून 4 दिवस भाजीच खावं लागते. सोनू आमची काय पण बिस्मिल्ला. ओके चला आता जेवणाला सुरुवात करू. भाऊजी कसा स्वाद आहे? धमाल, मस्त, मजा, एन्जॉय सगळं चालू आहे विथ फॅमिली. आणि मजा कर मेन तर हे की फॅमिली बरोबर चालू आहे, त्यामुळे खूप मजा येते. धमाल. मगाशी नाचता नाचता तुम्ही कन्नड गाण्यावरती डायरेक्ट मद्रासला पोचला होता, काय मत आहे आपलं? एक मिनटं, आता जीवन कन्नड आणि आपला पूर्ण भारत आपला आहे. तर नाही, डान्स तुम्ही आणि संगीत डान्स या करता करता सगळ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट साऊथला असं करत साऊथला पोचले होते. हे यावर- तीच तर मजा आहे आपल्या भारताची, की कुठून कुठे जाणार तुम्हाला कळणार नाही. तसे रस्ते पण बनवलेले आहेत. हा. मम्मी इकडे ये. ओय ओय मम्मी इकडे ये. फोटो काढा, आमचा फोटो काढा. मित्रांनो, जेवण झाल्याच्या नंतर राईड्स करायला पुन्हा सुरुवात केली, परंतु ब्लॉग तयार केला नाही. खूप थकलो फिरून फिरून, म्हणून काय ब्लॉग करता आला नाही. रोहित पण आमचा कंटाळला आहे, आता खूप भिजलो आहे. आता ब्लॉग पुढे चालू ठेवू का नको हा विचार करतो आहे, परंतु थकलो आहे खूप आता. आणि इथे गार्डनमध्ये आलो आहे आता. बाकी राईड्स चालू आहेत बाकीच्यांचे सगळे. आम्ही तिघे चौघे इकडं आलो आहे, बहुत झालो, पाण्यात भिजून भिजून थकलो आहे. आता चाललो आम्ही चेंजिंग रूममध्ये आणि आता नाश्ता करायचा आहे. माई कुठे चालली? ते कपडे चेंज करायला चालली. मीच काय वाटतं तुला, कसं वाटतं? पैसा वसूल आहे खूप धमाल केली आहे मी आणि आता थकलाय खूप. मीच राईड्स कशा होत्या? राईड्स मी मोठ्याला केलंच नाही तर सांगू नाही शकत. का नाही केल्या मोठ्यावाल्या राईड्स? तू तर खूप डेअरिंग दाखवत होता, मोठ्यावाल्या राईड्स का नाही केल्या? आज आम्हाला भीती वाटते. भीती वाटायला लागली? घरी तर लय बोलत होता मी हे करेन ना ते करेन. मित्रांनो, निघालोय परत आता परतीच्या वाटेला आणि रोहित बघा कंटाळलाय खूप. आणि आता नाश्ता करतोय निघताना. पावभाजी आहे चांगल्या पद्धतीने, टेस्ट पण छान आहे. रोहित कसं आहे पावभाजी? छान आहे, कशी आहे कशी आहे छान आहे ना. कशी आहे बाबा? मीत कसा आहे पावभाजी?